teachersrecruitment.org या वेबसाईटवरती पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट 2025च्या संदर्भातला सर्व व्यवस्थापनासाठी असलेला टॅब 21 जुलै रोजी बंद करण्यात आलेला आहे आणि आपण या व्हिडिओमधून 36 जिल्ह्यातील अशा काही संस्था पाहणार आहोत ज्या अप्रूव्ड झालेल्या आहेत, काही रिजेक्ट झालेल्या आहेत, काही इन प्रोसेस मध्ये आहेत, काही अगदी टॅब बंद झाला तर होऊ सुद्धा शकतात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात 36 जिल्ह्यातील झेडपी असेल, खाजगी संस्था असेल, मनपा असेल, नपा असेल, पैसा क्षेत्र असेल, सगळीच पोर्टल भरतीची अपडेट. सो स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि अशाच माहितीसाठी प्ले स्टोअर मधून A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तुम्हाला ही सर्व फाईल न्यूज अँड हायलाइट मध्ये पाहायला मिळणार आहे. आजच पाहून तुमच्या जिल्ह्यातली कोणती एखादी संस्था यामध्ये आहे का ते चेक करा. शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. याच्यावरती सोल्युशन काय असेल. 21/7/2026 चा रिपोर्ट पाहतोय. सकाळी 8 वाजता रोस्टर अँड ऍडव्हर्टाइजमेंट स्टेटस रिपोर्ट पाहतोय. 36 जिल्ह्यातला रिपोर्ट तुम्हाला इथंच मिळणार आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे. परंतु या जिल्ह्यातल्या काही संस्थांची आपण यादी पाहतोय. त्याच्यामध्ये बऱ्याच संस्था आहेत त्या एंटर्ड आहेत, काही रिजेक्टेड आहेत, काही एंट्री लेवलला आहेत आणि काही फॉरवर्डेड सुद्धा केलेल्या आहेत, काही अगदी नॉट एंटर सुद्धा आहेत. आणि म्हणूनच अगदी एकाच दिवसाची मुदतवाढ या संस्थांसाठी आपलं काम करण्यासाठी मिळालेली आहे. 12 वाजेपर्यंत जेवढ्या संस्थांचं काम होणार आहे तेवढ्या पोर्टलवरती येणार आहेत. परंतु पोर्टलवरती ज्या जागा ऑलरेडी पूर्णतः अप्रूव्ड झालेल्या आहेत, एक्सेप्ट झालेल्या आहेत, त्यांची ही यादी नसून ज्या संस्था पोर्टलवरती येऊ शकतात पहिल्या टप्प्याच्या विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये, काही अगदी संस्था विदाऊटला सुद्धा येऊ शकतात, त्यांच्या सध्याची परिस्थिती आपण पाहणार आहोत. आणि या संस्था सोडून बाकीच्या संस्था आहेत त्या अप्रूव्ड झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जिल्हा वाईज इथं माहिती पाहताय. PDF तर तुम्हाला ॲपमध्ये पाहायला मिळणारच आहे, जेणेकरून तुम्हाला डिटेल्स पाहता येतीलच. आता याच्यामध्ये परिस्थिती सध्याची काय आहे पहा. सध्या आपण इथे अहिल्यानगरची श्री मनोहर दास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ सायखिंडीची संस्था पाहतोय. तर इथं कसं आहे, रोस्टर एंट्री लेवल आहे, नॉट एंटर्ड आहे. त्याच्यासोबतच श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान श्री शिवाजीनगरची संस्था पाहतोय. अहिल्यानगरचीच आहे परंतु ती रिजेक्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे काय मित्रमैत्रिणींनो, काही संस्था अगदी प्रायमरीच्या आहेत, काही सेकंडरीच्या आहेत, हे सुद्धा आपल्याला याच PDF मध्ये पाहायला मिळणार आहे. बरं, याच्यामध्येच ज्या काही प्रायमरी आहेत त्याच्यामध्ये जरी अप्रूव्ड असल्या, रोस्टर तपासणी अप्रूव्ड असल्या, तरी पोर्टलवरून रिजेक्ट वेगवेगळ्या कारणानुसार करण्यात आलेल्या आहेत. अशीच परिस्थिती आहे अकोला जिल्ह्यातल्या अहिल्यानगर मधल्या जवळपास या आपण 11 संस्था पाहतोय ज्या सध्या येतील की नाही, शेवटच्या स्टेज पर्यंत काय होणार आहे सांगता येत नाही. म्हणजे ह्या क्रिटिकल झोन मध्ये या संस्था आहेत. त्याच्यासोबतच आता अकोल्याची आपण परिस्थिती पाहतोय. अकोल्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही, रोस्टर तर अप्रूव्ह केलेला आहे, ओके, परंतु खाली रिजेक्ट केलेला आहे. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येतच असेल. आता बघा, अप्रूव्ड आहे, फॉरवर्डेड आहे, त्यामुळे ग्रीन झोन मधल्या आहेत ना त्या पोर्टलवरती येतीलच. आता याच्यामध्ये ज्या काही अकोल्याच्या 5 संस्था आहेत त्या रिजेक्टेड केलेल्या आहेत, परंतु त्याच्यासोबतच ज्या ग्रीन झोन मधल्या आहेत ते येणार आहेत आणि अजून अप्रूव्ड नॉट एंटर. त्यामुळे अकोल्याची थोडीफार बरी परिस्थिती आहे बऱ्याच संस्थांच्या बाबतीमधली, आणि बाकीच्या मात्र रिजेक्टेड अप्रूव्ड आहे. त्याच्यानंतर आता आपण अमरावतीकडे वळतोय. अमरावतीकडे बाकीच्या ज्या काही तुमच्या आजूबाजूला संस्था त्या पोर्टलवरती एंट्री, फक्त क्रिटिकल संस्थांची यादी दिसते. सोबतच बीड मध्ये सुद्धा तसंच आहे, बऱ्याच संस्था येऊ शकल्या असत्या परंतु त्या एंट्री लेवललाच आहेत. त्याच्यानंतर भंडारामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की नॉट एंटर्ड आहेत, पण भंडाऱ्यामधल्या या संस्था रिजेक्ट केल्या होत्या. याच्या संदर्भातलं पत्र सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण दाखवणार आहोत, त्याचं कारण सुद्धा. चंद्रपूरमध्ये बघा, फॉरवर्डेड आहे, ग्रीन ज्या संस्था आहेत यांची परिस्थिती चांगली आहे, ते येतील. परंतु चंद्रपूरमधील ज्या काही पिंक आणि ऑरेंज झोननी आहे त्यांचं सांगता येत नाही, आणि व्हाईट आहेत त्या तर पहिल्या टप्प्यामध्ये येणारच नाही असं दिसतंय. प्रायमरीचे आहे. त्याच्यानंतर संभाजीनगरची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. इतक्या दिवस यांनी केलं काय, धाराशिव सुद्धा अशीच परिस्थिती आहे. जास्त संस्था पोर्टलच्या पहिल्या टप्प्यामध्ये येऊ शकल्या असत्या. म्हणजे काय, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा भरती मात्र मोठी होते, कारण या जागा दुसऱ्या टप्प्यात येतीलच, याच्याबद्दल शंकाच नाही. धुळ्यामध्ये पहा, अप्रूव्ड आहेत. त्याच्यानंतर गडचिरोली, काही नॉट अप्रूव्ड, गडचिरोलीमध्ये सुद्धा हे आपण सगळ्या
वेगवेगळ्या झोनचा हा रिपोर्ट पाहत आहोत. जळगावमध्ये व्हाईट आहे, ते तर येणं शक्यच नाहीये. जालनामध्ये जास्त व्हाईट लाईन आहेत. त्याच्यानंतर ना आता आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये अप्रूव्ड असून सुद्धा काही रिजेक्टेड सुद्धा आहेत. त्यामुळे परिस्थिती सध्या तसं पाहता तर गंभीर आहे. त्याच्यानंतर लातूरमध्ये बघा फॉरवर्डेड आहे, चांगली संस्था आहेत, त्या पोर्टलला येऊ शकतात. लातूरमध्ये ऑरेंज झोन मध्ये सुद्धा भरपूर संस्था आहेत. त्याच्यानंतर पिंक झोन मध्ये सुद्धा आहेत आणि व्हाईट झोन मध्ये अगदी थोडेसे आहेत. त्यामुळे लातूरची सध्या कंडिशन चांगली आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच मुंबईमध्ये पहा, मुंबईमध्ये आता इथं दिलेल्या माहितीनुसार त्याच्यानुसार सेकंडरी सेक्शनच्या ऍड आहेत आणि एंटर्ड आहेत. मीडियम आहे ते वेगवेगळं येते पहा, जे काही शिकवण्याचं मीडियम आहे त्याच्यानुसार तुमची हे सुद्धा होणार आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, म्हणजे निवड होणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता की रिजेक्टेड मध्ये आहेत. नागपूरमध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे. नांदेडमध्ये अप्रूव्ड आहेत पण रिजेक्टेड आहेत. त्यामुळे थोडक्यात काय, या ज्या सगळ्या संस्था आहेत, पुण्यामध्ये सुद्धा तसंच पाहतोय, रायगडमध्ये तसंच पाहतोय, रत्नागिरीमध्ये आपण पाहतोय, सांगलीमध्ये, अगदी सातारामध्ये तीच कंडिशन आहे, सिंधुदुर्ग पण सोडला नाहीये, सोलापूरची तीच कंडिशन आहे. हे सगळं तुम्ही पाहताय. ठाणे पहा, त्याच्यानंतर ठाण्याची परिस्थिती चांगली आहे. प्रचंड प्रमाणात मोठ्या संस्था आज पोर्टलवरती येतात आहे. त्याच्या पुढच्या डिटेल्स आपण या चॅनलवरती देणार आहोत. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळेल. ठाण्याचं पहा आणि वर्धाचं एकच अप्रूव्ड आहे. त्याच्यानंतर अजून रिजेक्टेड आहे अप्रूव्ड करून सुद्धा. वाशिमचं सुद्धा तीच कंडिशन आहे, यवतमाळचं सुद्धा आहे. म्हणजे जवळपास थोडक्यात एक लक्षात घेतलं तर 556 संस्था आहेत त्या अगदी 21 जुलै एक दिवसाची मुदतवाढ देऊन सुद्धा पोर्टल वरती येतील की नाही याच्यावरती शंकाच आहे. आता बऱ्यापैकी ज्या ग्रीन झोन मधल्या आहेत त्या अप्रूव्ड होतच आहेत, त्याच्याबद्दल वादच नाहीये. त्याच्यानंतर ज्या पिंक झोन मधल्या आहेत, कलर मध्ये दिलेल्या आहेत, ऑरेंज कलर मध्ये दिले आहेत, त्यांची सुद्धा एका दिवसात काम होणं शक्य आहे, कारण त्यांचं ग्राउंड लेवलचं काम झालेलं आहे. परंतु ज्या ऑलरेडी रिजेक्ट आहेत आणि व्हाईट कलरने त्यांनी जे काही ह्या 36 जिल्ह्यातला आपण वेगवेगळा रिपोर्ट पाहतोय त्याच्यानुसार अशी कंडिशन आहे. म्हणजे ह्या फक्त 556 जरी तुम्हाला संस्था दिसत असल्या ना, तरी याच्यामध्ये असणाऱ्या जागा प्रचंड प्रमाणात आहेत. कारण एका संस्थेचं फक्त नाव आहे, त्याच्या वेगवेगळ्या शाळा सुद्धा असतात. पोर्टल भरती मोठ्या पदांची होते, याच्याबद्दल शंकाच नाहीये. परंतु ही जी पदं ती पहिल्या टप्प्यात येऊ शकली असती, ती न येता आता याच्यासाठी दुसरा टप्पा उजळतोय की काय, मनात शंकेची पाऊल चुकचुकायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं, पोर्टल भरतीला मुदतवाढ मिळावी की नावे याच्या संदर्भात आपण पोल पण घेतला होता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. कम्युनिटी पोस्ट युट्यूबची जी आहे त्याच्यावरती सुद्धा घेतला होता. प्रत्येकाचं काही हो नाही मत होतं, पण तुम्ही पाहताय त्याच्यामुळे संस्थांना भरपूर मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि आता त्यांना पर्याय राहिलेला नाहीये. आता त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येण्यासाठी, म्हणजे जे विथ इंटरी राऊंड साठी आहे त्यांच्यासाठी अजून शक्य झालेलं आहे. मीडियम बद्दल तुम्ही एकदा पहा की ज्यांचं लेवल ऑफ मीडियम आहे, म्हणजे मीडियम बद्दल अजून मी डिटेल का सांगते, जे शिकवण्याचं मीडियम असतं, शाळा कोणत्या मीडियमची आहे, शिकवण्याचं मीडियम असतं, त्याच्यानुसार तुमची एलिजिबिलिटी ठरण्यात येणार आहे. मित्रांनो, अशीच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. पीडीएफ तुम्हाला ऍपमध्ये पाहायला मिळेल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे आपण शेअर करणार आहोत. काय करायचं याच्यावरती तुम्ही जर बोललात तर भरून बोललं तरच भरती होते, हे तुम्ही पाहत आहात.